भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय 12 श्लोक संख्या 33। अध्यायाचे शीर्षक आहे ध्रुव महाराजांचे भगवद्धाम गमन आणि श्लोक संख्या आहे 33। कृपया माझ्या मागे म्हणा। इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरोत्तमो दर्शयामास दुर्देवीं पुरोयानेन गच्छतिम्। इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरोत्तमो दर्शयामास दुर्देवीं पुरोयानेन गच्छतिम्। इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरोत्तमो दर्शयामास दुर्देवीं पुरोयानेन गच्छतिम्। पुरोयानेन गच्छतिम्। माता इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरोत्तमो मास चतुर्देवीं शब्दार्थ इति अशा प्रकारे व्यवस्थितम विचार किंवा चिंतन तस्य ध्रुव महाराजांचे व्यवसाय जाणून सुर उत्तम दोन प्रधान सहचर दर्शयाम आसतु दाखविले देवीं श्रेष्ठ सुनीती पुरः पुढे
यानेन विमानाने गच्छतिम पुढे जाताना. अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. नंद आणि सुनंद या वैकुंठ लोकातील 2 श्रेष्ठ सहचरांनी ध्रुव महाराजांचे मन जाणले आणि म्हणून त्यांना त्यांची माता सुनीती दुसऱ्या विमानातून पुढे जात असल्याचे त्यांनी दाखविले. तात्पर्य. हा प्रसंग सिद्ध करतो की भक्तिमय सेवेचे दृढपणे आचरण करणारा ध्रुव महाराजांसारखा शिष्य असलेला शिक्षा गुरु अथवा दीक्षा गुरु जरी तितकासा प्रगत नसला तरी त्याचा शिष्याकडून उद्धार होऊ शकतो. सुनीतीने ध्रुव महाराजांना उपदेश दिलेला होता, तरी ती स्वतः एक स्त्री असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे वनात जाऊ शकली नाही किंवा कठोर तपस्याही करू शकली नाही. असे असूनही ध्रुव महाराज तिला आपल्या समवेत घेऊन जाऊ शकले. त्याचप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी सुद्धा हिरण्यकश्यपू या आपल्या नास्तिक व आसुरी पित्याचा उद्धार केला. निष्कर्ष असा की अतिशय दृढनिश्चयी भक्त असलेला शिष्य आणि अपत्य आपले पिता, माता, शिक्षागुरू आणि दीक्षागुरू यांना आपल्या समवेत वैकुंठास घेऊन जाऊ शकते. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणत की जरी मी अगदी एका जीवात्म्याचाही पूर्णपणे उद्धार करून त्याला भगवत धामात घेऊन जाऊ शकलो तर कृष्ण भावना प्रसारित करण्याचे माझे ध्येय यशस्वी झाले असे मी समजेन. कृष्ण भावना आंदोलन आता संपूर्ण जगात पसरत आहे आणि कधीकधी मला वाटते, कोण म्हणते प्रभुपाद लिहित आहेत आता, कधीकधी मला वाटते जरी मी अनेक अर्थाने लुळापांगळा असलो तरी माझ्या अनेक शिष्यांपैकी एखादाही ध्रुव महाराजांसारखा अनन्य आणि शक्तिशाली भक्त झाल्यास तो मला आपल्या समवेत वैकुंठी घेऊन जाण्यास समर्थ होऊ शकेल. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या श्रीमद भागवत कक्षेमध्ये. आणि रविवारचा पवित्र दिवस, होली डे. होली म्हणजे पवित्र, त्याला हॉलिडे नंतर झाला, पण सुट्टीचा दिवस नसून तो होली डे पवित्र आहे. होली म्हणजे पवित्र आणि डे म्हणजे दिवस. आणि या दिवसामध्ये आपको मराठी ठीक. तर श्रील प्रभुपाद उपदेशामृतच्या 4थ्या श्लोकामध्ये ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति भुंकते भोजायते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. या श्लोकात प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापन केला आणि त्या स्थापन करण्यामध्ये हा रविवारीय उपहारीय कार्यक्रम प्रारंभ करण्यामागचा एकच महत्त्वपूर्ण उद्देश, ज्यामध्ये सर्व भक्तगण आपले प्रेमाचे 6 आदानप्रदान जे आहेत ते करू शकतील. ददाती प्रतिगृह्णाति, भक्तांना उपहार देणं आणि भक्तांकडून उपहार स्वीकार करणं. भक्तांच्या मनातील किंवा हृदयातील गुह्य गोष्टी ऐकणं आणि आपल्या हृदयातील आकांक्षा किंवा संशय भक्तांना विचारणं. आणि भक्तांच्या घरी प्रसाद घेणं आणि भक्तांना प्रसाद खाऊ घालणं. हे 6 प्रेमाचे आदानप्रदान रूप गोस्वामींनी उपदेशामृत ग्रंथामध्ये सांगितले. आणि कृष्ण भावनेमध्ये प्रत्येकाला दररोज हे 6 आदानप्रदान करता येणं प्राय कठीण आहे. मग ते लॉकडाऊन असो, कोरोना असो किंवा दैनंदिन आपला व्यवसाय असो, प्रत्येक दिवशी आपण भक्तांच्या सान्निध्यात येऊ शकत नाही. आणि म्हणून हा रविवारचा कार्यक्रम प्रभुपादांनी प्रारंभ केलेला आहे. आणि तिथं प्रभुपाद स्पष्ट लिहितात की जसं एखादा बिझनेसमध्ये टेंडर पास करण्याच्या वेळी एक मोठी मेजवानी आयोजित केली जाते आणि टेंडर पास करण्याअगोदर मेजवानी आयोजित केली त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित येतात, हस्तांदोलन होतं, सर्वजण प्रेमाने बोलतात, सर्वजण बसून प्रसाद किंवा भोजन स्वीकारतात. आणि ते भोजन करतेवेळी किंवा झाल्यानंतर ते टेंडर पास केलं जातं. आणि त्याच थीममधून प्रभुपादांनी हा रविवार संडे लव्ह फीस्ट, प्रेमाचं आदानप्रदान करण्यासाठी, कारण आठवडाभर आपण दररोज भक्तांना घरी प्रसादला बोलवू शकत नाही, दररोज भक्तांसोबत राहू शकत नाही आणि दररोज भक्तांना उपहार देऊ शकत नाही. आणि सर्वात मोठा उपहार जर कोणता असेल तर तो भगवंतांचं नाव आहे. भगवंतांचं नाव, हे कृष्णाचं नाव जे आहे ते सर्वात मोठा उपहार प्रभुपाद त्या ठिकाणी लिहितात, ते आपण एक दुसऱ्याला देऊ शकतो. आणि म्हणून येन केन प्रकारेण कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी भक्तांच्या सान्निध्यात येऊन या 6 प्रकारच्या जर आपण आदानप्रदान केले तर निश्चितच आपल्याला भक्तांमध्ये प्रेम उत्पन्न होण्यासाठी मदत होते. काही काळापूर्वी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज नोएडामध्ये आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असताना महाराजांनी सांगितलं की प्रत्येक भक्ताला आणि विशेष करून गृहस्थ भक्तांना अशी भावना किंवा अशी मनस्थिती उत्पन्न झाली पाहिजे की मंदिरात आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की मी घरी आलो, माझ्या स्वतःच्या राहत्या मी घरी आलो. आणि घरी गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे की मी मंदिरात आलो. कारण दोन्हीकडचं वातावरण इतकं पवित्र तयार करून ठेवलं पाहिजे. मंदिरात आल्यानंतर प्रेमाचं आदानप्रदान भक्तांच्या सान्निध्यामध्ये इतकं त्याला ओढ लागली पाहिजे की त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की सगळे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. कोणी काका आहेत, कोणी अंकल आहेत, कोणी आत्या आहेत, जेही संबंध आहेत, पण सर्वात मोठा संबंध आत्म्याचा आणि भगवंतांशी असल्यामुळे ते संबंध प्रेमाचे इथंच टिकू शकतात. कारण भौतिक जगामध्ये सक्का भाऊ पक्का वैरी तयार होतो
आणि ह्या ठिकाणी कोणीही कोणत्याही भौतिक संपत्तीच्या आश्रयाखाली एकमेकाशी प्रेम करत नाही. इथं सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू राधा दामोदर आहेत. आणि राधा दामोदरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वजण एकत्रित आल्यामुळे कुणाच्याही मध्ये चढ उतार कधीच नसतो. आणि घरी गेल्यानंतर मंदिरात गेल्यासारखं वाटावं याचा उद्देश आहे की घरी चित्र मंदिर नसून ते घरी मंदिर असायला पाहिजे. आणि घरामध्ये सुद्धा वातावरण असं उत्पन्न केलं पाहिजे की मंदिराप्रमाणे त्या ठिकाणी अनुभूती झाली पाहिजे. भक्तिविनोद ठाकूरांना 14 मुलं होती. किती? 14 मुलं. आजकाल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. अशा महामारीमध्ये जर 14 मुलं असतील तर त्यांचा खर्च आणि शाळेचा खर्च आणि मग इतर. तर भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की जे दिने ग्रहे भजन देखी ग्रहे ते गोलोक भाई. ज्यावेळी मी घरी जातो माझं कार्य संपवून, त्यावेळी घरी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येऊन भजन किंवा कीर्तन करत असतात. ते पाहिल्यानंतर मला वाटते मी गोलोक धामात परत आलो. जे दिने ग्रहे भजन देखी ग्रहे ते गोलोक भाय. आणि ते तर मंजरी आहेत, कमल मंजरी. भक्तिविनोद ठाकूर कोण आहेत? कमल मंजरी आहेत. आणि कमल मंजरी रूप गोस्वामींची असिस्टंट आहे. 8 ते 7 वर्षाचे असतात असिस्टंट, त्यांना म्हटलं जातं मंजरी. आणि भक्तिविनोद ठाकूर एका श्लोकामध्ये सांगतात की मी कमल मंजरी आहे आणि माझं वय 13 वर्षाचं आहे. ते कधीही वाढत नाही आणि कधीही कमी होत नाही. स्वानंद सुखद कुंज. आणि मी कुठं राहते? गोलोक धामामध्ये राहते. आणि माझ्या कपड्यांचा रंग देखील कसा आहे? जशी वीज चमकल्यानंतर चकाकी असते त्या चमकणाऱ्या रंगाप्रमाणे माझे कपडेसुद्धा आहेत. त्याने स्पष्ट आपली परिभाषा सांगितलेली आहे, आपलं ओळख करून दिलेली आहे. आणि म्हणून तेच स्वानंद सुखद कुंज त्याने आपल्या घरासाठी सुद्धा नाव दिलं. जर कधी मायापूरला आपण गेलो आणि त्या ठिकाणी गोद्रुम द्वीप आहे. गोद्रुम द्वीपमध्ये भक्तिविनोद ठाकूरांच्या घराचं नाव आहे स्वानंद सुखद कुंज. कुंज म्हणजे घर. आणि स्वानंद अगदी आनंदाने या ठिकाणी गोलोक धामाची प्रतिकृती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे आपले आचार्य जे राधा आणि कृष्ण लीलेमध्ये नित्य पार्षद जे आहेत ते पार्षद आपल्याला गुरु आणि आचार्य म्हणून प्राप्त झालेले आहेत. तर आपलं सौभाग्य सर्वात मोठं आहे. जगात कितीही धार्मिक किंवा कितीही आत्मसाक्षात्कारी लोक जरी असले, खरं भगवंतांचे निजी पार्षद आपल्याला गुरु आणि आचार्य म्हणून प्राप्त झालेले आहेत. ज्यावेळी गोपकुमार, बृहद भागवतामध्ये वर्णन आहे, गोपकुमार त्यांची यात्रा प्रारंभ झाली गोलोक धामाची. आणि वेगवेगळ्या जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक अशी यात्रा करत 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 ते पोचले सदाशिव लोकामध्ये. विरजा नदी पार केल्यानंतर सदाशिव लोक आहे, ज्या ठिकाणी सदाशिव शिवजी असतात. आणि शिवजींनी त्या वैकुंठ लोकामध्ये त्यांचं स्वागत केलं. आणि आलिंगन देऊन स्वागत केल्यानंतर त्यांनी पाहिलं गोपकुमारांनी की आकाशातून असे ब्रह्म तेज असलेले काही व्यक्ती, तेजस्वी व्यक्ती वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये चाललेले आहेत आकाशातून आणि खाली चाललेले आहेत, म्हणजे या भौतिक लोकामध्ये चाललेले आहेत. तर त्या गोपकुमारने प्रश्न विचारला शिवजींना, हे कोण आहेत आणि कोण तेजस्वी हे साधू किंवा तेजस्वी पार्षद कोण कुठं चाललेले आहेत? आणि त्यावेळी शिवजीने सांगितलं, हे भगवान श्रीकृष्णांचे नित्य पार्षद आहेत गोलोकधामातले. आणि ते फक्त बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी भौतिक जगात चाललेले आहेत. त्यांना म्हटलेलं आहे नित्य सिद्ध भक्त. हे काय नित्य सिद्ध. आणि आपली परिस्थिती आहे नित्यबद्ध. आपण कायम बद्ध असतो भौतिक जगामध्ये, कायम भौतिक संसारामध्ये बांधलेले असल्यामुळे आपल्याला म्हटलेलं आहे नित्यबद्ध. आणि जे भगवंतांच्या धामातून येतात, काही काळासाठी इथं त्यांची लीला किंवा प्रचार किंवा भगवंतांची सेवा, आणि ते झाल्यानंतर पुन्हा वापस जातात, त्यांना म्हटलेलं आहे नित्यसिद्ध. आणि या दोघांच्या मध्ये एक कॅटेगरी आहे कृपासिद्ध, ज्यांच्यावरती अशा अहैतुकी भक्तांची कृपा झाली तर मग त्याचा विजय होतो किंवा त्याचं जीवन यशस्वी होतं.
जे असे भक्त जे आहेत, नित्यसिद्ध भक्त प्रभुपाद आणि आपले गुरुजन आचार्यांसारखे, आणि शिक्षा गुरु देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. प्रभुपादांनी लिहिलं आहे तात्पर्यामध्ये, मुलगा असो, अपत्य असो किंवा शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, हे सगळे जे आहेत ते फक्त त्यांची कृपा आपल्याला झाल्यामुळे आपण कृपा सिद्ध होऊ शकतो. म्हणजे 3 कॅटेगरी झाले. एक आहे नित्यसिद्ध, नित्यबद्ध आणि कृपासिद्ध, ज्यांच्यावरती भगवंतांच्या भक्तांची अहैतुकी कृपा होते. तर हा जो प्रसंग आहे, जसं अध्यायाचं शीर्षकच आहे, ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन. भगवत धामात वैकुंठाला चाललेले आहेत. स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. ध्रुव महाराजांनी फक्त 6 महिने तपस्या केली. किती? 6 महिने. पण इतकी कठोर तपस्या होती ती 6 महिन्याची की भगवंतांना त्यांना दर्शन देण्यासाठी समोर यावं लागलं. कारण ब्रह्मांडातील प्राणवायू त्यांनी रोखून धरलेला होता शेवटचे 2 महिने, आणि त्यांनी श्वासावरती आपलं नियंत्रण प्राप्त केल्यामुळे ब्रह्मांडातील प्राणवायू नियंत्रित झाला आणि बाकीच्या जीवांना श्वास घेणं मुश्किल झालं. आणि त्यावेळी स्वतः भगवंत नारायण त्यांच्यासमोर उपस्थित झाले. आणि नारायणाच्या दर्शनासाठी ज्यावेळी त्यांनी डोळे उघडले त्यावेळी 5 वर्षाचं बालक कोणतीही प्रार्थना करण्यासाठी तयार नव्हतं किंवा काहीच, एकदम आश्चर्याचं दर्शन किंवा कोण आहेत हे सुद्धा समजू शकत नव्हतं त्यांना. आणि त्यावेळी भगवंतांनी आपल्या जो शंख आहे, पांचजन्य शंख, शंख ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि तो शंख ध्रुव महाराजांच्या गालाला स्पर्श केला. आणि स्पर्श केल्यानंतर ते ज्ञान इतकं प्रभावित, त्या ज्ञानामुळे ते अगदी स्तुती करू लागले भगवंतांची. आणि दिव्य वाणीमध्ये स्तुती करू लागल्यानंतर ते ध्रुव महाराज म्हणू लागले भगवंतांना, स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. भगवंता, मी काचेच्या तुकड्यांच्या मागे लागलेले होतो, पण तुमचं दर्शन म्हणजे अपिदिव्य रत्नम. तुमचं दर्शन काय झालेलं आहे? एक अनमोल हिरा, नक्षत्र डायमंड जे प्रसिद्ध आहे त्याच्यापेक्षा अनमोल हिरा जो आहे तो मला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून मला कोणतीही आता काही अपेक्षा राहिलेली नाही. आणि तरीसुद्धा भगवंतांना माहीत होतं की कोणत्या इच्छेने हे इथं आलेले आहेत, तपस्या कोणत्या इच्छेनं केलेलं आहे. अकाम सर्व कामो वा मोक्षकाम उदारधी तीव्रेण भक्तियोगेण यजेत पुरुषं परम. तीव्र त्यांनी भक्ती केली कशासाठी? काहीतरी प्राप्त करण्यासाठी. अकाम सर्व कामो वा, कोणती इच्छा जरी नसली आणि भौतिक इच्छा जरी असली तरीसुद्धा आपण भगवंत श्रीकृष्णांची शरणागती स्वीकारली पाहिजे. आणि या ठिकाणी भगवंत तर अंतर्यामी आहेत. त्यांनी ओळखलं त्यांची इच्छा काय, मोठं एक स्थान किंवा राज्य प्राप्त करण्याची, आणि स्थान त्यांना भगवंतांनी दिलं. आणि हजारो वर्ष ते राज्य केल्यानंतर आता ध्रुव महाराज भगवत धामात जाण्यासाठी निघालेले आहेत. आणि त्या भगवत धामात पुष्पक विमानात विराजमान झाल्यानंतर नंद आणि सुनंद हे 2 विष्णुदूत भगवंतांचे पार्षद त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. आणि त्या विष्णुदूतांनी ध्रुव महाराजांच्या मनात जी चिंता, किंवा या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, जे चिंता जी आहे, विचार, व्यवस्थितम म्हणजे विचार किंवा चिंतन जे झालं त्यांच्या मनामध्ये. कशामुळे? की माझी माता जी सर्वप्रथम जिनं मला भगवंतांच्या चरणाची प्राप्ती करण्यासाठी मार्ग दाखवला, तिलासुद्धा भगवत धामात घेऊन जाणं माझं कर्तव्य आहे. कारण जर तिनं भगवंतांचं धाम किंवा भगवंतांचं नाव, भगवंतांविषयी मला मार्गदर्शन केलं नसतं तर मी आज भगवंतांची प्राप्ती करू शकलो नसतो. आणि म्हणून त्या दोन्ही वैकुंठातील 2 श्रेष्ठ सहचर नंद आणि सुनंद यांनी ध्रुव महाराजांच्या मनातील चिंतन किंवा गोष्ट ओळखली आणि त्यांना लगेच दाखवलं की जो पुढं चाललेलं जे विमान आहे त्याच्यामध्ये तुमची माता सुनीती चाललेली आहे. सुनीती आणि सुरुची. सुरुची म्हणजे भौतिक जगात असलेली रुची, म्हणजे टेस्ट ज्याला म्हणतो आपण, चव. जी चांगली चव घेण्यासाठी आपण सर्वत्र
जिव्हेर लालसा इति उती धाय शिष्णोदर परायण कृष्ण नाही पाय. जिव्हेची लालसा तृप्त करण्यासाठी व्यक्ती जेव्हा इतरत्र धावू लागतो, पळू लागतो, त्यावेळी तो कधीही कृष्ण प्राप्ती करू शकत नाही. आणि ती आहे सुरुची. आणि सुनीती म्हणजे मती, मती म्हणजे बुद्धी. जिनं भगवंतांकडं प्राप्तीसाठी किंवा भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करून ध्रुव महाराजांना मार्गदर्शन केलं. तर ध्रुव महाराजांना सुद्धा मोठी संकट आली मध्ये की बाबा नारदाने सांगितलं. आता नारद हे आपल्या सर्व आचार्यांचे एकमेव गुरु राहिलेले आहेत, सर्वांचे. मग युधिष्ठिर महाराज असो, प्रल्हाद महाराज असो, ध्रुव महाराज असो, प्रत्येकाचे आदर्श गुरु राहिले कोण? नारद मुनी. आणि त्या नारदाने सांगितलं की म्हणजे लहान वय खेळण्याचं, कुठं चालला जंगलात, चल मी घेऊन जातो तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसवण्यासाठी. म्हणजे जंगलात मोठे पशु असतात, हिंस्त्र पशु, आणि खेळण्याच वेळ. म्हटले नाही, जर तुम्ही मला भगवत धामाची किंवा भगवंतांचा मार्ग दाखवू शकत असाल तर मला मार्गदर्शन करा, नाहीतर मी जाण्यासाठी तयार आहे माझा मार्ग शोधण्यासाठी. तर भौतिक जगामध्ये सुद्धा गुरुचं कर्तव्य आहे की प्रत्येक शिष्याला त्याने भगवंतांकडे किंवा भगवंतांच्या प्राप्तीसाठी मार्ग दाखवायला पाहिजे. स्वतः भगवंत आहे म्हणून घोषणा करून चालत नाही. काही तथाकथित गुरु आहेत, ते सांगतात की आम्हीच भगवंत आहे. मग त्यांचे तथाकथित शिष्य, यथा गुरु तथा शिष्य, मग ते त्यांना सहस्त्रबाहू किंवा त्यांना मुख दाखवणार, कभी राम बनके, कभी श्याम बनके, आणि कभी आणि काही बनके. तर त्या प्रत्येक गुरुचं कर्तव्य आहे की भगवंतांची प्राप्ती करवण्याचा एक त्यांचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य, आणि ते या ठिकाणी नारद मुनींनी केलं. आणि आज हा प्रसंग सिद्ध करतोय, प्रभुपाद लिहित आहेत, प्रसंग हा सिद्ध करत आहे की भक्तिमय सेवेचे दृढपणे आचरण करणारा ध्रुव महाराजांचा शिष्य असलेला शिक्षा गुरु अथवा दीक्षा गुरु जरी तितकासा प्रगत नसला तरी शिष्याकडून त्याचा उद्धार होऊ शकतो. प्रभुपाद या ठिकाणी स्पष्ट करतायत की सुनीती एवढी प्रगतशील नव्हती. तिने तपस्या केली जंगलात? नाही. घरदार सोडून साध्वी बनली? नाही. भगवंतांसाठी कठोर तपस्या केली? नाही. कोणतं नामोच्चारण केलं? नाही. पण ध्रुव महाराजांसारखा असलेला एक शिष्य किंवा पुत्र त्यांना प्राप्त झाला. कालच आम्ही ऐकत होतो, तसं चाललेलं आहे क्षीरहरण लीला. पण कालच आम्ही चर्चा केली की वैष्णव अपराध, आपले दिव्यधामप्रभू सांगते वैष्णव अपराध, आणि ही सुरुची जी आहे, सुरुचीनं ध्रुव महाराजांच्या चरणी अपराध केलेला होता. कधी? ते भक्त नसताना ते वडिलांच्या मांडीवर बसायसाठी गेले आणि त्यावेळी त्यांना ढकलून टाकण्यात आलं खाली. सुनीतीनं ढकललं, आणि त्यावेळी त्या सुरुचीच्या बद्दल आसक्त असल्यामुळे उत्तानपाद राजासुद्धा त्यांना काही म्हणाले नाही. आणि म्हणून दोघंही जंगलामध्ये, नंतर ध्रुव महाराज भक्त झाल्यामुळे त्या दोघांचा पुन्हा रेकॉर्ड उघडला. जी फाईल बंद झालेली होती, ध्रुव महाराज भक्त झाल्यानंतर पुन्हा फाईल उघडली. आणि एकदा फाईल उघडल्यानंतर मग पुन्हा त्यांना वैष्णव अपराधाचं फळ भोगावं लागलं, आणि दोघंही जंगलामध्ये भस्मसात झाले. त्यांचा कुणी अंतिम संस्कारसुद्धा केले, दोघंही जळून गेले. तसं आज कोरोनाची स्थिती आहे. शरीरसुद्धा बघायला भेटत नाही आणि त्याचं दर्शनसुद्धा होऊ शकत नाही, आणि संस्कार तर दूरचीच गोष्ट. हा अपराध केल्याचं फळ. तर या ठिकाणी वैष्णव कोण आहे हे सर्वात महत्त्वाचं एक विषय. तर काल मी ऐकलं की वैष्णव जो आहे, जो कधीही इतर भक्तांना किंवा दुसऱ्यांना कधीही आपल्या वाणीनं किंवा आपल्या कार्यानं दुखवत नाही, तर कुणाच्या मनाला किंवा दुसऱ्याला कधीही दुखवत नाही. पण वैष्णव तो आहे जो कधीही फक्त आपल्या कार्यानं आणि आपल्या वाणीनं भक्तांनाच दुखवत नाही, तर सर्व प्राणी मात्र जे आहेत, जीव, त्या सर्वांनाच कधी तो कष्ट देत नाही. तो खरा वैष्णव आहे. जसं आपण दररोज प्रार्थना करतो,
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. ही एक प्रार्थना आहे, दररोज उठल्यानंतर अंथरुणातून बाहेर येण्या अगोदर म्हटली जाते. कारण समुद्रवसने देवी हे समुद्र ज्यांच्यामध्ये वास करतात, पर्वत स्तनमंडले आणि पृथ्वीचे स्तन हे पर्वत आहेत. आणि विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, आपण कोण आहात? विष्णूची पत्नी आहात. आणि मी आता काय करणार आहे? पादस्पर्श, मी माझ्या चरणांचा स्पर्श आपल्यावरती करणार आहे. आकाशात तर जाऊ शकत नाही आपण, पाय जमिनीवरच ठेवायला असतात. आणि शेवटी नाईलाज आहे, आपके हसीन पैर जमीन पर मत रखिये, फक्त ते लिखाणामध्येच आहे. खरं काही केलं तरी किती मोठा व्यक्ती झाला, पाय जमिनीवरतीच ठेवावे लागतात. आकाशात किती जरी राहिला वेळ, 24 तासानंतर त्या विमानाची सुद्धा शक्ती संपते आणि त्याला जमिनीवरतीच यावं लागतं. 24 तासानंतर मॅक्सिमम 24 ते 30 तास एक फ्लाईट उडू शकते नॉनस्टॉप. आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की आपला जो नागपूर मंदिरचा जे प्रोजेक्ट आहे नवीन, ज्या ठिकाणी चाललेला आहे, तो मिहानच्या बाजूला आहे. मिहान म्हणजे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे बाबासाहेब आंबेडकर, त्याचा प्रोजेक्ट आहे तिथं मिहान. तर जर ऑस्ट्रेलियाहून फ्लाईट लंडन किंवा अमेरिकेला जाणार असली, त्याला कुठं ना कुठं तरी मध्ये फ्युल भरण्यासाठी उतरावं लागतं. आणि सगळ्यात सेंटर पॉईंट आहे नागपूर भारताचं, 0 माइलस्टोन, जिथं भारत शून्य होतं आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 0 होतं आहे तिथं. आणि तिथून तेवढंच पूर्वेला आहे भारत, पश्चिमेला पण तेवढाच आहे, उत्तरेला पण तेवढाच आहे आणि दक्षिणेला पण तितकाच आहे. आणि म्हणून तिथं तो प्रोजेक्ट चालू झालेला आहे मिहान. म्हणजे कोणत्याही पूर्वेकडून पाश्चिमात्य देशाला जाणाऱ्या फ्लाईट्स आहेत त्या तिथं येऊन आपलं फ्युल भरतील, इंधन. आणि तिथं आपला प्रोजेक्ट चालू आहे, एम्पिरियन प्रोजेक्ट, इंटरनॅशनल वैदिक कल्चरल सेंटर IVCC. तर सांगायचा उद्देश की आकाशात किती जरी वेळ राहिला तरी त्या मनुष्याला अंततोगत्वा जमिनीवरती यावंच लागतं. आणि शेवटी म्हटलेलं आहे पादस्पर्श क्षमस्व मे, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम. आणि आपण विष्णूची पत्नी आहात आणि म्हणून काय करा, मला क्षमा करा. तर विष्णूची पत्नी जर पृथ्वी असेल तर पृथ्वीवरती राहणारे जीव कुणाची मुलं झाले? मग पृथ्वीची आणि विष्णूची. कारण का पत्नी कुणाची आहे? विष्णूची. आणि म्हणून म्हटलेलं आहे वसुदैव कुटुंबकम. ती वसुधा जी आहे वसुदेवाची पत्नी आहे. आणि म्हणून तिच्यावरती जितकेही जीव आहेत ते सर्व जीव भगवंतांचे पुत्र आहेत. आणि म्हणून आपण कोणत्याही जीवांना त्रास देऊ शकत नाही. आणि या अर्थानं हे सर्व जीव वैष्णव आहेत, कारण विष्णूचे पुत्र आहेत. विष्णूचे मुलं म्हणजे वैष्णव. तर या अर्थानं प्रत्येक, मग तो डास असो किंवा कोणताही किडा जरी असला तरी तो वैष्णव आहे. आणि म्हणून 7व्या स्कंदामध्ये युधिष्ठिर महाराजांना नारद मुनी सांगतात की प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य आहे की घरामध्ये असलेले किडे, झुरळ, मुंग्या, डास त्यांचीसुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे, कुटुंबातील सदस्याप्रमाणे. तर ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहिले 18 वर्ष, कुलीन ग्रामक एक गाव आहे बंगालमध्ये, तिथून दरवर्षी भक्त रथयात्रेला यायचे. आणि रथयात्रेला आल्यानंतर चातुर्मास तिथंच राहायचे. आषाढमध्ये रथयात्रेच्या प्रारंभी आले की 4 महिने तिथंच, 8 महिने काम करायचं आणि 4 महिने भगवंतांच्या सेवेसाठी चातुर्मास. आणि एकदा आल्यानंतर 4 महिने जगन्नाथपुरीमध्येच राहायचे. तर त्या कुलीन ग्रामकच्या भक्तांना चैतन्य महाप्रभूंनी सेवा दिलेली होती की आपण दरवर्षी येताना रेशीमच्या दोऱ्या आणि रेशीमने बनवलेली उशी घेऊन यायची जगन्नाथांसाठी. कारण जगन्नाथांना उचलण्यासाठी त्या दोरीचा उपयोग केला जायचा, रेशीमच्या दोरीचा, रथावरती घेऊन जाण्यासाठी, बांधण्यासाठी. आणि जगन्नाथ इतके विशाल आहेत की एकदाच उचलल्यानंतर रथात जाऊ शकत नाहीत. त्यांना थोड्या थोड्या अंतरावरती ठेवलं जातं, पहंडी म्हटलं जातं त्याला, पहंडी उत्सव. तर ते ठेवल्यानंतर उशी जी आहे, कापसाची उशी, एकदा जगन्नाथांना ठेवल्यानंतर ती उशी फुटून जायची आणि कापूस सगळा बाहेर यायचा. कारण का जोरात ठेवलं जायचं भगवंतांना.
आणि भगवंत आनंदाने प्रत्येक ठिकठिकाणी बसत जायचे. आणि म्हणून दरवर्षी नवीन दोर आणि नवीन उशी तर ते भक्त आणायचे बनवून चैतन्य महाप्रभूंना द्यायचे आणि 4 महिने तिथंच राहायचे. तर एकदा त्यांनी विचारलं चैतन्य महाप्रभूंना वापस जाताना 4 महिन्यानंतर, महाप्रभू वैष्णव कोण आहे? आणि त्यावेळी महाप्रभूंनी सांगितलं की जो व्यक्ती भगवंतांचं एकदा नाव घेतो तो वैष्णव आहे. पहिले आपण ऐकलं वैष्णव कोण आहेत? पृथ्वीचे आणि विष्णूचे मुलं म्हणजे वैष्णव. आता चैतन्य महाप्रभू सांगतायत जो एकदा भगवंतांचं नाव घेतो तो वैष्णव आहे. आणि आपण जगात कुठेही गेलं, कोणत्याही संप्रदायाचा व्यक्ती असला, कोणत्याही परंपरेमध्ये असला, कमीत कमी एकदा तरी त्यानं भगवंतांचं नाव घेतलेलं आहे. किती कट्टर गणपतीचा जरी भक्त असला तरी सरते शेवटी आरती करताना घालीन लोटांगण जेव्हा म्हणतो, अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरी आणि नारायणायती समर्पयामी, मी सगळं जे काही केलेलं आहे ते सगळं नारायणाच्या चरणी अर्पित आहे. तर या एका अर्थाने सर्वजण जितकेही मनुष्य जे आहेत ते कोण आहेत? वैष्णव आहेत. मग ते कोणत्याही समाजाचे, कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे जरी असले तरी ते वैष्णव आहेत. कारण जरी भगवंतांचं सांकेतम परिहासेत वा 6व्या स्कंदामध्ये यमराज सांगतात यमदूतांना की जरी कोणी चिडवण्याच्या उद्देशानं किंवा हसत किंवा थट्टा करण्याच्या उद्देशानं जरी भगवंतांचं नाव घेतलं तरी त्याचं त्याला फळ प्राप्त होतं. जसं सांगितलं बघा, हरे कृष्णावाले सुख करता दुःख हरता काही न करता पोट भरता, काहीच करत नाहीत, खरं फुकट चाललेलं आहे. हे हरे कृष्णावाले म्हणजे भगवंतांचं नाव त्यांनी घेतलं सरते शेवटी. तर अशा पद्धतीनं ते सुद्धा वैष्णव आहेत. हाच प्रश्न दुसऱ्या वर्षी चैतन्य महाप्रभूंना विचारला त्याच भक्तांनी, तोच प्रश्न. आणि महाप्रभूने सांगितलं कीर्तनीय सदा हरिही, जो व्यक्ती सदैव भगवंतांचं नाव घेतो तो वैष्णव आहे. कारण महाप्रभूंना माहीत होतं कलियुगात असे लोक येतील पुढं जाऊन की एकदा भगवंतांचं नाव घेतील म्हणतील मी वैष्णव आहे. कीर्तनीय सदा हरिही, जो सदैव भगवंतांचं नामोच्चारण करतो तो वैष्णव आहे. आणि तिसऱ्या वर्षी हाच प्रश्न विचारला की वैष्णव कोण आहे? आणि त्यावेळी महाप्रभूंनी सांगितलं ज्याला पाहिल्यानंतर भगवंतांची आठवण येते तो वैष्णव आहे. फक्त दर्शने तोमार पवित्र करे, फक्त ज्यांच्या दर्शनाने आपण पवित्र होऊ शकतो, ज्यांच्या दर्शनानं आपल्याला भगवंतांची आठवण होते त्यांना म्हटलेलं आहे वैष्णव. आणि म्हणून रूप गोस्वामी आपल्याला सचेत करतात, जे 4 प्रेमाचे आदानप्रदान सांगितलं. आणि 5व्या श्लोकामध्ये रूप गोस्वामी पुन्हा सचेत करतात की आदान प्रदान करत असताना आपण कोणत्याही भक्ताच्या चरणी अपराध करू नये. कृष्णेति यस्य गिरितं मनसा द्रियेत दीक्षास्ति चेत् प्रणतभीष्ट भजन्तमीशं शुश्रूषया भजन विज्ञमनन्यमन्य निंदादिशो नरुधमीप्सित संगलब्ध्या. आणि 5व्या श्लोकामध्ये लगेच ते सांगतात कृष्णेति यस्य गिरितं मनसा द्रियेत. जर कोणी नवीन भक्त असेल, नवीन दीक्षित असेल किंवा नवशिखिया ज्याला म्हणतो आपण, जो नवीन शिकत आहे, ज्याची आध्यात्मिक दीक्षा झालेली नाही तरीसुद्धा तो भगवंतांचं नामोच्चारण करत आहे, त्याला आपण मनापासून मनसाद्रियेत मनापासून आदर केला पाहिजे आणि प्रणाम केला पाहिजे. ज्या भक्तानं आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा घेतलेली आहे, दीक्षास्ती चेत प्रणतभीष्ट भजन्तमीशम, आणि आध्यात्मिक गुरूकडून दीक्षा घेतलेली आहे आणि अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये आणि गुरूंच्या आदेशाचं पालन करण्यामध्ये लागलेला आहे, त्याला दंडवत प्रणाम करून आदर केला पाहिजे प्रत्येक दीक्षित भक्तांना. आणि ज्यांचं हृदय निंदा आदिशु हृदमिप्सित संगलब्ध्या, ज्यांचं हृदय दुसऱ्याची निंदा करण्यापासून शून्य झालेलं आहे, अशा भक्तांचा आपण सेवा आणि संग केला पाहिजे. निंदा आदिशु म्हणजे निंदा किंवा अशा प्रकारचं टोचून बोलणे, वाईट बोलणे, त्याच्या जातीवरून, त्याच्या रंगावरून, त्याच्या अवयवावरून बोलणे. वैष्णवे जाती बुद्धीसु गुरुषु नरमती विष्णू शिलायाम बुद्धी नारकी सह. भगवंतांच्या विग्रहाला दगड समजणं, पत्थर, शिला
भगवंतांचे किती पांढऱ्या रंगाचं मार्बल आहे, काळं मार्बल आहे. विष्णू शिलायाम गुरुषु नरमती, गुरुला एक सर्वसाधारण मनुष्य समजणं. आणि वैष्णवे जाती बुद्धीसू, आणि वैष्णवांना त्याच्या जाती आणि पंथावरून त्याला कमी लेखणं हे नारकीय बुद्धी आहे, नरकामध्ये आपल्याला ढकलून देणारी बुद्धी आहे. आणि म्हणून आपण अशा चिंतनापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि या ठिकाणी पुढं प्रभुपाद लिहित आहेत की असा शिष्य पाहिजे मग, इतक्या सर्व नीती नियमांचा पालन करणारा. तर कधी कधी वाटतं आहे की भक्तांच्या संगतीची काय आवश्यकता आहे, माझी दीक्षा झाली आणि सगळं आता मी मंत्र पण भेटला, मला 3 कंठीमाळा पण गळ्यात आल्या, काय गरज आहे. पण आपल्याला आत्ता काही काळापूर्वीच आपल्याला भक्तिलता बीज प्राप्त झालेलं आहे. गुरूंनी कृपा करून ब्रह्मांड भ्रमिते कोनो भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. ती भक्तिलताचे बीज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ती लता हळूहळू हळूहळू आता कोमल श्रद्धा आपली असल्यामुळे ती लतासुद्धा कोमलच आहे. आणि लता हळूहळू हळू ती आता वाढू लागलेली आहे. ती झपाट्यानं वाढत नाही, कारण आपली तितकी तीव्र भक्ती नाही आहे. जितकी तीव्र भक्ती असेल तितकी ती झपाट्यानं वाढू शकते. असं आपण काही दिवसापूर्वी बुधवारी परमपूज्य भक्तिचारू महाराजांविषयी ऐकत होतो. महाराज प्रभुपादांना भेटले सर्वप्रथम जानेवारी 1977 साली. मार्चमध्ये गौर पौर्णिमेला हरिनाम ब्राह्मण दीक्षा दोन्ही एकदाच, जून महिन्यात संन्यास, आणि नोव्हेंबर प्रभुपादांच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होते. तर अशी कृपासिद्ध जे भक्त आहेत तशी तर आपली तेवढी तीव्र भक्ती नाही आहे. आणि म्हणून ती कोमल श्रद्धा जी आहे तशीच कोमल वेलसुद्धा आहे. लता म्हणजे वेल. आपण कधीकधी लॅबॉरेटरीमध्ये झाडं ठेवली जातात, त्या नॅचरल काय त्याचं इंग्लिश नाव माहीत नाही मला, लॅब असतो लॅब. काही दिवसापूर्वी मी पुण्यात होतो थेऊरला मोठा लॅब आहे, राईज अँड शाईन. त्या ठिकाणी केळीच्या झाडांची लागवड केली जाते. आणि त्या लॅबमध्ये केळीची छोटी छोटी अगदी झाडं, त्या झाडातून पुन्हा झाडं तयार करत करत मोठी इंडस्ट्री आहे 5-7 एकरमध्ये. आणि त्या ठिकाणी हवेचं तापमान नियंत्रण करून लॅबमध्ये प्रत्येक त्याला काळजीनं एका बंद डब्यामध्ये त्याच्यासाठी रसायन वापरून छोटी छोटी झाडांची लागवड केली जाते. मग ती 3 इंचाची झाडं झाली की त्यांना बरण्यातून बाहेर काढून छोट्या छोट्या झाडांमध्ये लावलं जातं ट्रेमध्ये. आणि तरीसुद्धा त्याला लॅबमध्येच ठेवलं जातं, जवळजवळ ते 1 फूट होत नाही तोपर्यंत. आणि 1 ते 2 फूट केळीचं झाड झाल्यानंतर ते शेतात लावलं जातं. आता आपली वेल इतकी कमी आहे आणि इतकी कधीही डळमळीत होणारी आहे मायेच्या प्रभावानं. आणि म्हणून आपल्याला भक्तांच्या संगतीची आवश्यकता आहे. कारण मंदिर आणि भक्तांचा संघ म्हणजे तो लॅब आहे. त्या लॅबमध्ये आपली ती लागवड करण्यासाठी किंवा ती लता वाढवण्यासाठी. आता ती लता व्यवस्थित वाढलेली नाही आहे आणि आपण जर शेतात नेऊन लावलं बाहेर, वादळ पाऊस ते संपून जाणार, लगेच नष्ट होणार. आणि म्हणून आपल्याला भक्तांच्या संगतीची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहे तोपर्यंत आपल्याला भक्तांच्या संगतीची आवश्यकता जरूर आहे. आणि या ठिकाणी पुढं प्रभुपाद लिहित आहेत की ध्रुव महाराज आपल्या समवेत आपल्या आईला श्री राधा दामोदर की जय भगवत धामात घेऊन जाऊ शकले. कारण आपल्या भक्तीच्या शक्तीवर ते आपल्या मातेला भगवत धामात घेऊन जाऊ शकले. आणि आता प्रभुपादांची नम्रता किती आहे. आपल्याला वाटते की आपण फार नम्र भक्त आहे, पण या संस्थेचे आचार्य जगद्गुरू ते लिहित आहेत की माझे गुरु महाराज म्हणायचे की जर मी अगदी एका जीवात्म्याचाही पूर्णपणे उद्धार करून त्याला भगवत धामात घेऊन जाऊ शकलो तर कृष्ण भावना प्रसारित करण्याचे माझे ध्येय यशस्वी झाले असे मी समजेन. जर एक जरी शुद्ध भक्त झाला तरी माझी ही गौडीय मठ संप्रदाय हा यशस्वी आहे. कोण म्हणायचं? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. आणि त्यांच्या पुढची नम्रता त्यांच्या शिष्यामध्ये आहे.
भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. ते म्हणतायत की मी तर लोळा पांगळा आहे आणि माझी तितकी भक्तीची शक्तीसुद्धा नाही आहे. मी जसं तसं प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जर माझ्या प्रचारातून एखादा जर शिष्य ध्रुव महाराजांसारखा असला, ध्रुव महाराजांसारखा एखादा शिष्य जर मला भेटला आणि त्याच्या भक्तीच्या शक्तीवर, त्या शिष्याच्या भक्तीच्या शक्तीवर मला तो काय करू शकेल, वैकुंठ धामात घेऊन जाऊ शकेल. हीच माझी एक आशा किंवा मी त्याला समर्थ मानतो. ही आपली संस्था आहे आणि अशा संस्थेमध्ये आपण सेवेत आहोत, हे आपलं सौभाग्य आहे. आणि असे आचार्य, जसं मी सांगितलं की गोपकुमारांना जेव्हा शिवजींनी सांगितलं की ब्रह्मांडातून वैकुंठ धामातून हे वेगवेगळ्या ब्रह्मांडात चाललेले आहेत सगळे नित्य सिद्ध त्यांचे भक्त, हे आचार्य श्रीमती राधा राणींचे सर्व पार्षद आहेत. आणि ते पार्षद भगवंतांच्या धामातून येऊन आपल्याला फक्त या मायेच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी इथे येत असतात. ते येतात, आपल्याला संग देतात. आपण इतके सौभाग्यशाली आहे की आपल्याला संग प्राप्त होतो आहे. असे कित्येक प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांनी फक्त प्रभुपादांना कधीतरी चुकून बघितलं, काही भक्तांनी तर बघितलंसुद्धा नाही, फक्त व्हिडिओ, ऑडिओ आणि फोनवरती दीक्षा झाले. प्रभुपाद लेटर पाठवायचे आणि माळा पाठवून द्यायचे दीक्षेसाठी. काही भक्तांनी तर 1-2 वेळा भेटलेत प्रभुपादांना. तरी भक्तिसिद्धांत सरस ठाकूर म्हटले, मी माझ्या प्रभुपाद म्हणायचे भक्तिसिद्धांत सरस ठाकूरांना मी जास्त भेटलो नाही किंवा जास्त त्यांच्यासोबत राहिलो नाही. काही मोजकेच क्षण मी त्यांच्यासोबत राहिलो, तरीसुद्धा मी त्यांच्यापासून कधीही वेगळा झालो नाही. कारण मी त्यांच्या आदेशाचं आणि त्यांच्या दिलेल्या वचनांचं पालन करत असल्यामुळे माझ्या गुरु महाराजांपासून मी कधीच वेगळा झालो नाही. आणि जर आपण सुद्धा गुरूंनी दिलेले आदेश, गुरूंनी दिलेल्या उपदेशांचं जर पालन करण्याचा प्रयत्न केला तर आपणही आपल्या गुरुपासून कधीही वेगळं होऊ शकत, कोणीच आपल्याला वेगळं करू शकत नाही. ते सदैव आपल्यासोबत उभे राहतील. जसं आपण कित्येक दिवसापासून भक्तिचारू महाराजांविषयी ऐकत आलो. या कोरोनाच्या काळामध्ये चेन्नईसारख्या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल असलेल्यांचा मुलगा जेव्हा कोरोनामुळे मृत्यू पावला, तर त्याचं शरीर त्या हॉस्पिटलनी त्यांच्या घरच्या लोकांना दाखवलंसुद्धा नाही शेवटचं. पण प्रभुपादांची आणि भगवंतांची इतकी कृपा आहे, महाराजांनी त्यांच्या रणांगणामध्ये अमेरिकेमध्ये शरीर सोडलं. कुठं? अमेरिकेमध्ये. आणि इतकं वय असून 75 वय, ते तर भौतिक शरीराचा, आत्मा तर शाश्वत आहे आणि त्याची कधीही गणना करू शकत नाही आपण. तर इतकं वय असूनसुद्धा अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने परमिशन दिली की त्यांची समाधी मायापूरला होऊ शकते. तरी आध्यात्मिक शक्तीच्या जोरावरतीच अमेरिकेसारख्या ठिकाणातून जर पासपोर्ट हरवला तर बाहेर जाणं मुश्किल असतं. काही दिवसापूर्वी जेव्हा मी पंढरपुरात आलो आणि आपल्यासोबत एक लोयप्रभूसुद्धा होते, आणि अमेरिकन सिटीजन असल्यामुळे भारतात कोणत्याही शहरी किंवा कोणत्याही स्थानी गेल्यानंतर लगेच त्यांना लोकल पोलीस स्टेशनमध्ये नोंद करावी लागते की इथे एक विदेशी आलेला आहे. आणि फक्त ती नोंद न केल्यामुळे, आम्ही 14 तारखेला आलो आणि 15 तारखेला नोंद न केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आणि त्यांचा पासपोर्ट कोर्टाने जमा करून घेतला पोलीस स्टेशनमध्ये. महिने. तर फक्त पासपोर्टसाठी एवढं चालतं. तर ते दिव्य देह त्यांचा त्या अमेरिकेसारख्या ठिकाणाहून, ऑर्लँडोमधून न्यूयॉर्क, आणि काल न्यूयॉर्कमधून निघाले. काल सकाळी, अमेरिकेतून सकाळी, आमची संध्याकाळ होते कारण 12 तास मागे चालते घड्याळ. आणि त्यांच्या 20 तासाच्या प्रवासानंतर आज दुपारी 12 ते 1च्या दरम्यान त्यांचा दिव्य देह दिल्लीला येईल एअरपोर्टवरती, एअर इंडिया फ्लाईटने. आणि दिल्लीला आल्यानंतर तिथं पुन्हा भारतात आल्यानंतर जी काय म्हणतो आपण कागदपत्र किंवा क्लिअरन्स जे आहे ते क्लिअरन्स झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा 4 वाजता स्पेशल चार्टर फ्लाईटने कलकत्त्याहून स्पेशल गाडीने मग
मायापूरला. आणि उद्या जर सगळं वेळेवर झालं तर उद्या समाधी, ज्या दिवशी लोकनाथ गोस्वामींचा तिरोभाव दिवस आहे, उद्या लोकनाथ गोस्वामींचा तिरोभाव तिथी महोत्सव आहे. त्या दिवशी श्रीधाम मायापूरमध्ये शाश्वत त्यांच्या गुरुच्या समोर, प्रभुपादांच्या समाधीच्या अगदी समोर त्यांना समाधी उद्या दिली जाणार. तर अशा संस्थेमध्ये आपल्याला असे गुरुजन, असे आचार्य, आपले शिक्षागुरू, दीक्षागुरू आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद, आम्ही तुमचं ऋण कसं फेडू शकतो? प्रभुपाद म्हटलं, इम्पॉसिबल इन दिस लाईफ. या जन्मामध्ये ते अशक्य आहे तुम्ही माझं ऋण फेडणं. जरी ज्या पद्धतीनं मी कार्य केलं त्या पद्धतीनं जर तुम्ही करू शकाल तर त्याचं काही ऋण आपण भगवंतांच्या चरणी फेडू शकतो. आपल्याला वाटते की दीक्षा झाली म्हणजे आपण भगवंतांच्या संपर्कात आलो, भगवंतांच्या संस्थेमध्ये आलो. पण त्या दीक्षेच्या वेळी गुरूंनी आपले सर्व कर्मसुद्धा घेतलेले आहेत, जे आईवडीलसुद्धा घेत नाहीत. आणि करोडो रुपये दिलं तरी कुणीही घेणार नाही कर्म. कारण गहनो कर्मणा गती, कर्माची गती इतकी कठीण आहे की आपल्याला स्वतःला माहीत आहे की आपण किती पाण्यात आहे, किती शुद्ध आहे ते स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे स्वतःला माहीत असूनसुद्धा त्या गुरूंच्या समोर ज्यावेळी आपण वचन घेतो की आपण आजपासून 4 नियमांचं पालन, 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करणार आहे, त्यावेळी गुरूंना देखील वचन घ्यावं लागतं की समोर असलेले जितकेही जीव आज शरणागती भगवंता तुमची स्वीकार करणार आहेत, त्या सर्व बद्ध जीवांची कर्म आणि पाप कार्य मी घेतो. त्यांना वचन घ्यावं लागतं. ते भलेही माईकमध्ये म्हणत नाहीत, पण त्यांनाही वचन घ्यावं लागतं. आणि वचन घेतल्यानंतर आपली खरोखर दीक्षा आपल्याला प्राप्त होते. त्याला म्हटलेलं आहे दीक्षा. दीक्षा काले शिष्य करे आत्मसमर्पण. ज्यावेळी शिष्य आत्मसमर्पण करतो त्यावेळी. आणि खरोखर आत्मसमर्पण म्हणजे त्यांनी दिलेल्या आदेशांचं, निर्देशांचं पालन. आणि हा सोलापूर आपल्याला प्रभू दत्त देश आहे. आपण तर जाऊन अमेरिकेला किंवा लंडनला जाऊन प्रचार करू शकत नाही, कारण आपलं जिना यहाँ मरणा यहाँ सगळं तर इथंच आहे. आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबातील सदस्य सगळेच इथं आहेत. तर त्यामुळे आपल्याला जो दिलेला प्रभू दत्त देश आणि आपले आराध्य राधा दामोदर यांची सेवा करणं आणि दिलेल्या आदेशांचं पालन करत जर राहिलो तर आपण सुद्धा कधीच गुरूंपासून वेगळे होणार नाही, कधीच होऊ शकत नाही. प्रभुपाद म्हणायचे की भक्तिसिद्धांत सरस ठाकूरांचे जे शिष्य होते, ब्रह्मचारी आणि संन्यासी, ते त्यांच्यासोबत राहिले. पण असे कित्येक शिष्य होते फक्त त्यांचा संग करायचे. आणि जसं एखादा राजा सिंहासनावर जरी बसलेला असला तरी ढेकून काय करतो, त्या राजाचं रक्त पीत असतो. तसंच ते संघ राहिला त्यांचा आणि त्यांनी गुरूंच्या आदेशाचं पालन करू शकले नाही, म्हणून त्यांची विभागणी झाली. गौडीय मठ तुटून पडला. वेगवेगळ्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर शरीर सोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी, कितव्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 2 गट तयार झाले. एक मॅनेजमेंटमध्ये लीडर म्हणून आणि एक आचार्य म्हणून, गुरु म्हणून 2 लीडर तयार झाले. आणि हळूहळू सारस्वत, चैतन्य मिशन आणि देवानंद गौडिया मठ असे कित्येक मठ तयार झाले त्यांच्यामध्येच. फक्त 27 संन्यासी शिष्य असून देखील. आणि प्रभुपादांनी हजारो लोकांना दीक्षा दिली आणि कित्येक जणांचं पतनसुद्धा झालं. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी 27 जणांना जी दीक्षा दिली संन्यास, एकाचंही पतन झालं नाही मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत. तरीसुद्धा गौडीय मठ विभागणी झाली. पण प्रभुपादांचे कित्येक संन्यासी शिष्य जरी त्यांचं तथाकथित पतन जरी झालेलं असलं तरी संस्थेमध्ये काहीही बिघाड झाला नाही. ती संस्था चालत राहिली का? कारण प्रभुपादांनी आपल्या गुरुच्या आदेशाचं पालन केलं म्हणून, एक दुसरेच प्रत्येकाला सहकार्य केले म्हणून. जरी आज भक्तिचारू महाराजांचे शिष्य इतके दुःखी असले तरी प्रत्येक गुरु आणि प्रत्येक प्रभुपाद शिष्य त्यांना सांत्वना देत आहेत, म्हणजे आम्ही आहे, तुम्ही काही काळजी करू नका. ज्यावेळी भक्तिचारू महाराज शरीर सोडणार तितक्या काही वेळापूर्वीच गुरु महाराजांनी कॉल केलेला त्यांच्या एका शिष्यांना, प्राण गोविंद प्रभू म्हणून.
आणि ते तिथंच होते आणि सगळी अंत्येष्टीची तयारी चाललेली होती. तुळशीपत्र, गंगाजल वगैरे पाजून शेवटचा क्षण कीर्तन चालू होतं आणि प्राणगोविंद प्रभूंना गुरु महाराज म्हणाले की फक्त महाराजांना संदेश माझा एकच आहे, त्यांनी लवकरात लवकर वापस यावं. आम्ही सगळेजण त्यांची वाट बघतोय. त्यांना सांगा आम्ही सगळेजण इथं भारतात त्यांची वाट बघतोय. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ते पंढरपूरला येणार आहेत आणि आम्ही त्यांची वाट बघतोय म्हणून सांगा सगळेजण. आणि जर काही करता जर कृष्णाची इच्छा जर असेल त्यांना घेऊन जायसाठी किंवा प्रभुपाद त्यांना जर बोलवत असतील आणि आम्ही त्याच्यापुढं काहीच करू शकत नाही, तर त्यांना सांगा की तुम्ही आनंदानं शरीर सोडू शकता, कोणतंही चिंतन किंवा कोणताही विचार न करता. तुमचे सगळे शिष्य, तुमचे प्रोजेक्ट, त्या सगळ्यांची काळजी आम्ही मागे राहून घेतो. तुम्ही आनंदाने शरीर सोडू शकता. कोण असं सांगतंय घरात? ह्याला म्हटलं आहे प्रभुपादांनी असं घर बनवलं ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व राहू शकतं. तर काल एक भक्ताने आर्टिकल लिहिलेलं होतं की महाराज जेव्हा विदेशात गेले प्रचारासाठी, स्वतः बॅग वगैरे घेऊन एकटे गेले जाताना, आता 3 जूनला भक्तिचारू महाराज, आणि एकटे गेलेत. एक मोठ्या एका सेनापतीप्रमाणे गेले आणि आज ते वापस येत आहेत. एका संपूर्ण अमेरिकेला जिंकून त्या सेनापती वापस येतो आहे भारतामध्ये. आपल्या गुरूंना, आपल्या पित्याला, प्रभुपादांना तो रिपोर्ट देण्यासाठी, प्रभुपाद मी अमेरिका जिंकलेली आहे. जसं जयपताका महाराज आणि तमाल कृष्ण महाराज दोघंजण मायापूरची जागा घेण्यासाठी रात्री 12पर्यंत कलकत्त्यात अडकलेले होते, रात्री 12पर्यंत. आणि प्रभुपाद अगदी चिंतामग्न, रात्री झोप नव्हती, कलकत्त्यात होते प्रभुपाद आणि ते दोघं गेलेले मायापूरला जागा रजिस्ट्री करण्यासाठी, नोंद करण्यासाठी. आणि रात्री 12पर्यंत हे दोघं विदेशी शिष्य, बंगाली येत नाही, एवढे पैसे घेऊन गेलेले आहेत, पैसे आहेत त्यांच्याजवळ लाखो रुपये जागा घ्यायसाठी. आणि काय होईल काय होईल काय होईल, रात्री टेन्शन. रात्री 12पर्यंत प्रभुपाद अगदी चिंतन करत बसलेले कलकत्त्यामध्ये. आणि दोघं आले प्रभुपाद आणि म्हणाले प्रभुपाद तुम्ही विजयी झालात, तुमची जागा. तर प्रभुपाद अगदी प्रसन्न झाले. त्या प्रत्येक, आणि आत्ताचं मायापूर ते त्यावेळेचं मायापूर नव्हतं, अगदी संपूर्ण मुस्लिम समाजाने घेरलेलं संपूर्ण जंगल, भाताची शेती, अगदी कठीण परिस्थितीमध्ये सगळं झालेलं आहे. आणि असे हे आचार्य एक एक आपल्याला गुरुजन, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु आपल्याला भेटलेले आहेत. आणि आपलं सौभाग्य आहे की आपण कमीत कमी त्यांच्या चरणी फक्त फुलंच नाही तर आपलं हृदयसुद्धा आपण, आणि आपली वाणी, जेव्हा संन्यास घेतला जातो, संन्यास असतो त्रिदंड, काया वाचा मन आणि आत्मा, तीसुद्धा त्यांना समर्पित केली जाते. तर मूळतः संन्यास तरी नाही त्यांनी कमीत कमी मनानं आणि कार्यानं देखील जर आपण शरणागत झालो तर आपण त्यांना प्रसन्न करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. महाराजांविषयी तर सर्वांना माहीत आहे, महाराजांविषयी पुन्हा जास्त काही सांगितलं नाही. त्यांचा गुणगौरव एका तासात करावा असं कधीच होणार नाही आणि कधी झालेलं देखील नाही. तरी फक्त एक घटना मी सांगू शकतो. एक घटना, ज्यावेळी महाराजांसोबत आम्ही चाललेलो, अमेरिकेला जायचं होतं 2019 गेल्या वर्षी व्यासपूजेनंतर. आणि अमेरिकेला जाताना लंडनमधून अमेरिकेची फ्लाईट होती, मुंबई लंडन न्यूयॉर्क. तर लंडनचा विजा गरजेचा होता आणि महाराजांचा विजा भेटला आणि मला विजा रिजेक्ट झाला. काही कारणास्तव सही वगैरे काही चुकली किंवा बायोमेट्रिक चुकल्यामुळे तो विजा लेट झाला, डिले झाला. आणि फ्लाईट बुकिंग होती, जाण्याचं होतं, 2 वेळा चेंज केलेली होती ऑलरेडी. आणि मुंबईहून महाराज निघताना महाराज म्हणाले आला असता तर बरं झालं असतं, फ्लाईटमध्ये संघ भेटला असता भक्तांचा. कोण विचारतंय?